तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज झालं असं की सकाळी सकाळीच मम्मी म्हणे की आपल्याला रोटर मारायचं 2-3 वळणं, कारण म्हणे त्याच्यामध्ये लावायचे आपल्याला कांदे. म्हटलं थांब रोटर घेऊन आलो. मग आपल्या भावाचा ट्रॅक्टर घेतला, रोटर जोडून आलो डायरेक्ट घरी. घरी आल्याच्या नंतर डायरेक्ट वावरामध्ये आलो आणि घेतलं रपसाप मध्ये रोटर मारून झालं, पण हुडाचा कानच गेला होता तुटून. म्हटलं चला आता आपल्या भावानी पण मशीन आणलंय, त्याच्याकडून वेल्डिंग करून घेऊ. आल्या लगेच भावाने तिचे शस्त्र उचलले आणि लागला वेल्डिंग करायला. मग त्याला म्हटलो थांब मी पण करून बघतो. मग चष्मा उचलला आणि लागलो वेल्डिंग करायला. पण काय आपल्याला जमतच नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. मग वेल्डिंग तर काय नव्हती एवढी, थोडीच होती, त्याच्यामुळे तिने दिली रपसाप मध्ये वेल्डिंग मारून. आणि वेल्डिंग मारून झाली आणि लगेच रोटर सोडायला निघालो, कारण आपण रोटर दुसऱ्याच आणलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं नेऊन देऊ लगेच. आणि मग दिलं इथं रोटर सोडून आणि निघालो आम्ही घरी. आणि घरी आलो तर लगेच आपली सुंदरी आली होती पळत, म्हणे मला पण बसायचंय. आणि घरी येऊन बसलोच होतो, तेवढ्यात भावाचा फोन आला, म्हणे रस्त्यावरती ये. मी आलोय रस्त्यावरती आणि कुठं जायचंय काहीच माहिती नाही. आणि मग ट्रॅक्टरवरती बसलो तेव्हा तो बोलला की आपल्याला ट्रॅक्टरला आरशे बसवायचे, त्याच्यामुळे जायचंय आपल्याला. आणि आलो आम्ही या काकांच्या दुकानावरती आणि घेतला पहिले पाईप कापून आणि म्हटलं आता बसू आरशे. आणि मग काकांनी लगेच वेल्डिंग करून दिलं आम्हाला. आणि काका बोलले की याला आता तुम्ही झोका बांधा, नाही तर आरशे लावा, काहीच होणार नाही. मग लगेच आम्ही निघालो घरी. आणि आता आम्ही जातो घरी. आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.